मनसेचे वरिष्ठ नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते, राजसाहेब, सर्व मनसेचे देखील नेते आज निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत। ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय, त्या संदर्भात आज तुम्ही निवेदन देणार आहात। काय सांगाल, काय प्रतिक्रिया? नाही, सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की आता सर्व पक्षीय लोक तिकडे मुख्य आयुक्तांना भेटायला जाणार आहेत आणि हा जो मतांच्या बाबतीतला जो लढा होता, जो ईव्हीएमवरचा लढा होता, तो राजसाहेबांनी 2017-18ला आपल्या जर लक्षात असेल तर तेव्हा राजसाहेब ठाकरे दिल्लीला जाऊन अनेकांना भेटले होते, परंतु तेव्हा काही ते झालं नाही। आता ह्या गेल्या 7-8 वर्षामध्ये जे काय सगळं घडलेलं आहे त्याचा आता परिपाक दिसतोय। त्यामुळे सगळेजण तिकडे जातील आणि आता तरी मला वाटतं की एवढे सगळे एकत्र आल्यानंतर म्हणजे आम्ही सत्ताधाऱ्यांनी आमंत्रण दिलं आहे। विषय हा पारदर्शक लोकशाहीचा आहे आणि तो आपल्याला पुढे न्यायचा आहे, म्हणून आम्ही सगळेजण मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटतो आहे आणि मला वाटतं त्यातनं नक्की काहीतरी चांगला मार्ग निघेल। सत्ताधाऱ्यांना तुम्ही निमंत्रण देण्याचा प्रयत्न केलात, एकाही सत्ताधाऱ्यांकडून प्रस्ताव स्वीकारलेला नाही, ते येणार देखील नाही आहेत। त्यांच्या वतीनं टीका केली जाते। मुख्यमंत्री असं म्हणतायत की आम्हाला देखील वाटतं की निवडणूक पारदर्शकपणे व्हावी, पण तरी ते येत नाही आहेत। काहीतरी प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे आता इथे सविस्तर बोलण्याचे विषय नाही आहेत, परंतु आता जे काय आपण बघतो, आता त्यांनी ईव्हीएम ठेवलेलं आहे पण व्हीव्हीपॅट नाही आहे, असं कशासाठी? असे अनेक प्रश्न आहेत, लक्षात ठेवा। आणि कुठेतरी जर ह्या देशातील जनता आणि जनतेला प्रतिनिधित्व करणारे अनेक पक्ष जर ह्या प्रक्रियेच्या विरोधात असतील तर मला वाटतं हा विषय सत्ताधारी किंवा विरोधक नाहीच आहे। हा विषय आहे लोकशाही उत्तमरित्या कशी टिकवता येईल, पारदर्शक मतदान कसं होईल, कुठेतरी धूर निघतोय ना, म्हणून लोक आरडाओरडा करतायत। आणि मला वाटतं ह्याला अनेक वर्षापूर्वी सत्ताधाऱ्यांनी विरोध केलेलाच होता, आलं का लक्षात? त्यामुळे टीकेला टीका नसते करायची कुठल्याही परिस्थितीत। लोकांना अनेक विषयात लक्षात ठेवा, तुम्ही जाऊन बघा नवीन मतदार नोंदणी तुम्ही सोपीरित्या करू शकता, जाऊन बघा त्या साईटवरती की नोंदणी लगेच होते का? अनेक विषय आहेत, अनेक ठिकाणी दुबार मतदान आहे, म्हणजे आता ह्याच्यावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। पण तुम्हाला दिसेल आता आज चर्चा केल्यानंतर मला वाटतं आज तरी निदान ते मुख्य निवडणूक आयुक्त काहीतरी योग्य तो निर्णय घेतील। 2017चा तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला, 2017ला सर्व विरोधक जे आहेत ते एकवटले होते, त्यावेळेस अजितदादा होते माझ्या माहितीनुसार। आता अजितदादा सत्तेमध्ये आहेत, अजितदादांच्या ऐवजी उद्धव ठाकरे त्यांच्या ठिकाणी आहेत। आता वाटतंय तुम्हाला आता न्याय मिळेल किंवा अजितदादांची भूमिका या संदर्भात मग काय असायला? शेवटी असं आहे ना की हा विषय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आहे आणि हा विषय महाराष्ट्रातील आत्ता तरी महाराष्ट्रातील जनतेचा आहे आणि देशातील जनतेचा सुद्धा आहे। कुठल्याही परिस्थितीत पारदर्शक मतदान जर कुठेतरी विचित्र त्याच्यामध्ये पारदर्शीपणा दिसत नसेल तर हे कशा प्रकारे करता येईल किंवा आमचे जे प्रश्न आहेत त्याची समर्पक उत्तरं अशी त्या निवडणूक आयुक्तांनी द्यावी, मग त्याच्यावरती भाष्य करणंच सगळेजण बंद करतील। परंतु काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे हे नक्की दिसतंय आणि त्याच्यामध्ये अनेक पक्ष बोलत आहेत आणि जे याच्यामध्ये भाग घेत नाही आहेत त्यांना बहुधा अशाच प्रकारच्या निवडणुका असाव्यात पाहिजे असाव्यात। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की आज सर्व महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेचे नेते देखील भेट घेणार आहेत आणि पारदर्शकपणे निवडणूक व्हावी असे वाटत असेल तर सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावा असं मनसेच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन अमित चिकवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।